28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण राज्यासाठी एक अनपेक्षित आणि प्रचंड भयान होता। याच दिवशी अजितदादांनी घेतलेली कायमची एक्झिट सर्वसामान्यांच्या मनाला प्रचंड वेदना देणारी होती। आता दादांना जाऊन 4 महिने पूर्ण झालेत। दादांच्या पाठी त्यांचा पक्ष सुनेत्रा पवारांनी सावरलाय। दादा नाहीत त्यामुळे पक्षामध्ये अंतर्गत वाद, आरोप प्रत्यारोप, तटकरे आणि पटेलांची कॉन्ट्रोव्हर्सी, पार्थ पवारांची दादागिरी हे सगळंच अगदी नित्य नियमानं पक्षामध्ये सुरू आहेच। पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मागे राहून गेलीये, ती म्हणजे दादांकडे असलेलं अर्थखातं। बघा, अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेली सगळी खाती ही सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली गेली। पण दादांकडे असणारं महत्त्वाचं अर्थ आणि नियोजन खातं मात्र 4 महिने उलटून गेले तरी सुद्धा अर्थ खातं अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे भाजपनं पुन्हा दिलेलं नाहीये। त्यामुळेच आता अर्थ खात्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेल्या शब्दावरून मागे फिरलेत। त्यामुळे याच अर्थ खात्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये नेमकं काय काय सुरू आहे, भाजप हे खातं राष्ट्रवादीला द्यायला का तयार नाहीये आणि भाजपनं अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला द्यायला कोणती अट टाकलीये, हेच सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार। अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना एक पत्र लिहिलेलं होतं। हे पत्र होतं दादांकडे असणाऱ्या खात्यांबाबत। फडणवीसांच्या पत्रानुसार राज्यपाल देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही 3 खाती दिलेली। मात्र अजित पवार यांच्याकडे असणारं अर्थ आणि नियोजन खातं सुनेत्रा पवार यांना दिलं गेलं नाही। त्यावेळी अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवलं गेलं आणि त्यावेळी स्वतःकडे अर्थ खातं ठेवण्यामागे फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचं कारण पुढे केलेलं होतं। बघा, फडणवीस त्यावेळी असं म्हणालेले होते की सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमतरता आहे। राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडला जाणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना लगेचच अनुभव नसताना हे खातं देणं म्हणजे जिकरीचं असू शकतं। 6 मार्चला राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढील काळामध्ये अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिलं जाईल असं त्यावेळी फडणवीस म्हणालेले होते। पण पुढे देवेंद्र फडणवीस दिलेल्या शब्दावरून मागे फिरले। आता बघा, अर्थसंकल्प सादर होऊन जवळपास 2 ते 3 महिने होत आलेत, पण अजून सुद्धा फडणवीसांनी अर्थ खातं राष्ट्रवादीकडे दिलेलं नाहीये। बरं, इतके महिने उलटून गेल्यानंतरही राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी फडणवीसांवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवलाय। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्याबाबत माध्यमांमध्ये असं म्हणाले होते की अर्थ खातं पुन्हा आम्हाला देण्याबाबत भाजप नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल आणि आमचा सन्मान ठेवेल। पण झालं बरोबर याच्या उलट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खातं पुन्हा माघारी द्यायला अगदी थेटपणे जरी नकार दिलेला नसला तरी त्यांनी सुनेत्रा पवार यांना अर्थ खात्याच्या चर्चेसाठी थेट दिल्लीतील वरिष्ठांसोबत बोलायला सांगितलंय। म्हणजे याचाच अर्थ असा की अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला द्यायला राज्यातील भाजप नेत्यांचा विरोध आहे आणि त्यामुळे सारवासारव करण्यासाठी सुनेत्रा पवारांना फडणवीसांनी थेट दिल्लीचा रस्ता दाखवलाय। आता बघा, देवेंद्र फडणवीसांच्या या अशा धोकादायी वागण्यामुळे सुनेत्रा पवार प्रचंड नाराज असल्याचं समजतंय। सुनेत्रा पवारांनी नंतर अर्थ खात्याबाबत पक्षांतर्गत बैठक घेऊन फडणवीसांनी ऐनवेळी फिरवलेल्या शब्दावरून खूप जास्त नाराजी व्यक्त केली असल्याचं पक्षातील नेते सांगतात। पण आता हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाचा हा प्रश्न उभा राहतोय की आता पुढे काय? कारण अर्थ खातं हे राष्ट्रवादीच्या हक्काचं खातं होतं। कित्येक वर्षांपासून हे खातं फक्त अजितदादांकडेच होतं। अर्थ खातं म्हणजे अजितदादा अशी त्याची जणू काही ओळख झालेली। या खात्यावर कित्येकांची नजर होती, पण त्यावेळी जे भाजपला किंवा इतर पक्षांना करता आलं नाही त्यांची संधी त्यांनी आत्ता साधली। बरं, आणखी एक, जर खरंच सुनेत्रा पवार अर्थ खातं आपल्या पक्षाला पुन्हा मिळावं यासाठी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या भेटीसाठी गेल्या तर त्यावेळी त्या काय निर्णय घेतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे। अर्थ खातं मिळवण्यासाठी त्या ठाम राहणार की भाजपने अर्थ खात्याच्या बदल्यामध्ये दुसरी कोणती ऑफर दिली तर ती ऑफर स्वीकारून सुनेत्रा पवार तह करतील। पण जर सुनेत्रा पवारांनी भाजप सोबत समझोताची भूमिका घेतली तर राष्ट्रवादी पक्षामध्ये नाराजी आणखी वाढेल। कारण अर्थ खातं हे सगळ्यात ताकदीचं खातं,
हे खातं पाडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी स्वतः अजितदादांनी सुद्धा त्यांच्या हयातीमध्ये असताना प्रचंड मेहनत घेतलेली होती. त्यामुळे ज्या खात्यावर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचा हक्क आहे ते खातं पुन्हा जर राष्ट्रवादीला मिळालं नाही तर महायुतीमध्ये घमासान होईल असं राजकीय तज्ञ म्हणतात. आता बघा, अर्थ खातं आपल्याच पक्षाला मिळावं अशी प्रत्येकाची काय इच्छा असते? तर सरकार चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. अर्थ खातं ज्या पक्षाकडे असतं त्या पक्षाकडे राज्याच्या तिजोरीची चावी असते. कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा, किती द्यायचा नाही, कधी द्यायचा आणि कसा द्यायचा याचे सगळे अधिकार अर्थ मंत्रालयाकडे असतात, म्हणजेच त्या पक्षाकडे थोडक्यात जातात. त्यामुळे सरकारमधील इतर सर्व खात्यांना निधीसाठी अर्थ खात्यावर अवलंबून राहावं लागतं. थोडक्यात काय, तर या खात्यामुळे एखाद्या खुन्नस असलेल्या नेत्याची किंवा पक्षाची नस दाबता येते. ज्या पक्षाकडे अर्थ खातं असतं तो पक्ष आपल्या मंत्र्यांच्या खात्यांना आणि स्वतःच्या आमदारांच्या किंवा खासदारांच्या मतदारसंघांना निधी मंजूर करताना प्राधान्य देऊ शकतो. यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आपल्या भागामध्ये मोठी विकास कामं करून जनतेमध्ये स्वतःची पकड मजबूत करता येते. आता भाजपला हे खातं याच कारणामुळे काहीही झालं तरी स्वतःकडे ठेवायचे. त्यात 2029ला लोकसभा निवडणुका येत आहेत, त्यानंतर लगेच 2030 मध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यासाठीची तयारी म्हणून आपल्या खासदारांच्या किंवा आमदारांच्या मतदारसंघांना निधी देऊन मतदारसंघांच्या समस्या सोडवून 2029 किंवा 30 मध्ये अधिक मताधिक्य पाडण्यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे. आणि त्यामुळे अर्थ खातं म्हणजे जणू काही पक्ष आणि पक्षातल्या नेत्यांसाठी नवसंजीवनी असते. हेच अर्थ खातं भाजप स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. पण या प्रयत्नांना अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती यश मिळवून देईल यात शंका आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या शब्दावरून मागे फिरणं हे स्वतः फडणवीसांसाठी भविष्यामध्ये धोक्याचं ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतंय? राज्याचं अर्थ खातं जे आधी अजितदादांकडे होतं ते पुन्हा दादांच्या राष्ट्रवादीला दिलं पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.